या सगळ्या निकालाच्या नंतर एक स्पष्ट झालं ना की महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची जादू आहे। भाजपनं नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला। भाजपच्या या विजयाचं श्रेय अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं आहे। नगरपरिषद निवडणुकीत भाजप नेमकं का जिंकलं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची काही कारणं सांगितली आहेत, पण त्याचबरोबर भाजपनं 2 रेकॉर्ड सुद्धा केलेत बरं का। पाहूया। अय भावा, राज्यात देवाभाऊचीच हवा। राज्यात आवाज कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा। अकेला देवेंद्र क्या करेगा, याला देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा दिलेलं हे दणदणीत उत्तर। विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत भाजपच 1 नंबरचा पक्ष ठरलाय। भाजपच्या या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आहेत अर्थातच देवेंद्र फडणवीस। या निवडणुकीतला भाजपचा विजय रेकॉर्ड ब्रेक आहे। तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1 चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले। आकड्यांच्या बाबतीत भाजपचा हा विजय ऐतिहासिक आहेच, पण आणखी एका बाबतीत हा विजय ऐतिहासिक बनलाय। तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपचं हे यश हे श्रेय आहे नेतृत्वाचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं। मात्र फडणवीस म्हणतायत हे यश टीमवर्कचं। भाजपनं ही निवडणूक कशी जिंकली याची कारणं मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितली आहेत। या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा गाडा सांभाळत राज्यभर फिरले। फडणवीसांनी जवळपास 40 सभा घेतल्या। जो कार्यकर्ता आपल्याला लोकसभा विधानसभा निवडणुकीत जिंकवतो त्याच्यासाठी सभा घ्यायलाच पाहिजेत। मुख्यमंत्री सभांसाठी फिरतायत म्हटल्यावर भाजपचे इतर नेतेही पायाला भिंगरी लावून फिरले। भाजपच्या सगळ्या नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आणि संवाद होता, त्यामुळेच भाजपच्या टीमवर्कचं हे यश आहे। मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी इतरांवर टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली। 2014 नंतर भाजपनं ग्रामीण महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलंय। मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो। याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे। हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा, ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही। भाजपमध्ये आम्ही असं करत नाही। आम्ही जिंकलोय हारलोय, जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही। नगर परिषद निवडणुकीतलं हे यश महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांचं बळ वाढवणारं आहे। त्याचवेळी भाजप प्रत्येक निवडणुकीत का जिंकते याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे। भाजपच्या प्रचार यंत्रणेचं नियोजन नेहमीच काटेकोर आणि शिस्तबद्ध असतं। बूथ पातळीवरच्या नियोजनाचा विशेष फायदा भाजपला होतो। भाजपने प्रत्येक वॉर्डाचा अभ्यास करून काही ठिकाणी युती केली तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढली। जो जिंकेल त्याला घ्यायचं या रणनीतीवर भाजपनं काम केलं। मात्र त्याच वेळी भाजपचा कार्यकर्ता नाराज होणार नाही याचीही काळजी घेतली।
मुख्यमंत्री फडणवीस स्वतः प्रचाराच्या रिंगणात उतरले आणि निवडणुकीचं वारच फिरवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष मजबूत करायचा असेल आणि संघटन वाढवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही उत्तम संधी आणि त्याचं महत्त्व भाजप अचूक ओळखतो. अकेला देवेंद्र क्या करेगा असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. त्याला गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडणवीस खणखणीत उत्तर देत आहेत आणि आता नगर परिषद निवडणुकांमधल्या यशानंतर तर फडणवीसांचा पुढे जाण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झालाय. पण विरोधी पक्ष आहे, सत्तारूढ पक्ष आहे, हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.